उन्हाळा म्हटलं की आठवतो तो एकच म्हणजे फळांचा राजा आंबा आणि आंब्यापासून बनणारा सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे आमरसपुरी. तर आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी चविष्ट आमरसपुरी कशी बनवायची हे दाखवणार आहे. गोड, क्रीमी आणि सुपर टेस्टी आमरसपुरी इतकी सोपी आहे की कोणीही पटकन बनवू शकते. चला पाहूया यासाठी लागणारे साहित्य. 4 हापूस आंबे, 1 वाटी साखर, 1 वाटी थंड दूध, बर्फ, वेलची पूड, थंडगार, गोड आणि सिल्की स्मूथ आमरस सोबतच गरमागरम फुगलेली पुरी. असं जबरदस्त कॉम्बिनेशन तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. सुरुवातीला मी सर्व आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आमरस करण्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे देवगड हापूस आंबे घेतलेले आहेत. आता तुम्हाला माहितीच आहे की आंब्यात खूप हीट असते, तर ही हीट काढण्यासाठी आणि आंबा आपल्या शरीराला बाधू नये यासाठी आमरस बनवण्याच्या आधी आंबे 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत, जेणेकरून आंब्यातील हीट कमी होईल आणि तुम्ही मनसोक्त आमरस खाऊ शकाल. आता 1 ते 2 तासानंतर तुम्ही याचा आमरस करायला घेऊ शकता. असे पिकलेलेच आंबे आपल्याला आमरस करण्यासाठी घ्यायचे आहेत, म्हणजे यामध्ये आपल्याला जास्त साखर टाकायची गरज पडत नाही. तसेच चवीला देखील अतिशय चविष्ट होतात. आता आंब्यामधून आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. गर काढण्याच्या 2-3 पद्धती आहेत, पण मी जी पद्धत वापरली आहे त्याने गर खूप इझिली निघतो. आधी आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या, त्यानंतर त्यावरती चाकूने चौकोनी कट्स मारून घ्यायचे. मग जसं मी करते तसं चमच्याच्या सहाय्याने सर्व गर काढून घ्यायचा. चमच्याच्या मदतीने हा गर पूर्ण निघतो. गर काढून झालाय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये गर, 1 वाटी साखर, 1 वाटी थंड दूध, आवडत असेल तर वेलची पूड टाका. मी वेलची पूड टाकत नाहीये कारण मला आमरसाची ओरिजिनल टेस्ट आवडते. त्यात कोणताही फ्लेवर ॲड केलेलं मला आवडत नाही, सो मी इथं वेलची पूड स्किप केली. मिक्सरला हा पल्प चांगला फिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही यामध्ये आणखी दूध ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी पातळ करू शकता, पण शक्यतो ही कन्सिस्टन्सी पुरीबरोबर खाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. थोडा घट्टसरच ठेवा. आता हा आमरस 1 ते 2 तासासाठी थंड करत ठेवा, कारण थंडगार आमरस गरमागरम पुरीसोबत खाण्यासाठी अप्रतिम लागतो. त्यानंतर आपण पुरी बनवण्याची तयारी करूया. एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या, त्यात चिमूटभर मीठ घालून घट्टसर मळून घ्या. पुरीचं पीठ मध्यम असलं पाहिजे, जास्त सैल किंवा एकदम घट्ट सुद्धा ठेवायचं नाही. पीठ 10 ते 15 मिनिटात मी आधी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतले. त्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या आणि पुऱ्या छान तळून घ्या. सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. दुसरीकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवते. तेल छान गरम झाल्यानंतर कढईत एक एक करून पुऱ्या तळून घ्या. पुरी तळताना नेहमी अशी एक एक टाकूनच तळायची. एकदम 4-5 किंवा जास्त पुऱ्या टाकून तळायच्या नाहीत, त्याने पुऱ्या फुगत नाहीत. मी तळण्यासाठी अशी एक छोटी कढईच केली आहे, त्यामुळे काय होतं, तेलही कमी लागतं आणि छान प्रकारे तळूनही होतं. या रेसिपीची खास टिप अशी आहे की आमरस बनवून फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवला की टेस्ट डबल होते. घरी पाहुणे आलेत आणि पटकन काही बनवायचं आहे तर आमरसपुरी हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. गरमागरम पुऱ्या तयार आहेत. चला तर मग आता याला थंडगार आमरसासोबत खाऊया. थंडगार आमरस आणि गरमागरम फुगलेली पुरी, परफेक्ट कॉम्बो.